नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। कळवण तालुक्यातील मोहनदरी येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे आश्रमशाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मोहनदरी येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेशी संबंधित ही घटना केवळ धक्कादायकच नाही तर व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरते। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलानं अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेतूनच ती गरोदर राहिल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 19 जून 2026 रोजी या विद्यार्थिनीचं बाळंतपण झालं, मात्र ही बाब प्रशासनाच्या लक्षात उशिरा आल्याचं दिसून येत आहे। प्रकल्प अधिकाऱ्यांकडून 1 जुलै रोजी ही माहिती कळवण्यात आली। त्यानंतर प्रकल्प कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली आहे। ही विद्यार्थिनी शासकीय आश्रमशाळेत निवासी म्हणून शिक्षण घेत होती। उन्हाळ्याच्या सुट्टीत ती गावी गेली होती, मात्र शाळा सुरू झाल्यानंतर तिनं प्रवेश घेतला नाही। चौकशी दरम्यान ती बाळंतपणासाठी गावी असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या घटनेबाबत आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी माहिती दिली आहे, तर या प्रकरणी खात्याअंतर्गत चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर कळवण प्रकल्पातील मोहनदरी आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाली अशी घटना समोर आलेली आहे। त्याबाबत आपल्या कार्यालयाकडे काय माहिती मिळाली आणि त्याबाबत काय चौकशी सुरू आहे, काय सांगा? शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मोहनदरी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचं 19 जून 2026 रोजी तिने तिचं बाळंतपण झालं असल्याची माहिती निदर्शनास आली आणि त्या अनुषंगाने प्रकल्प अधिकारी यांनी आम्हाला 1 जुलै 2026 रोजी आम्हाला कळविलेले आहे झालेल्या घटनेबद्दल। त्याबाबत आम्ही प्रकल्प कार्यालयाकडून आम्ही चौकशी करून घेतली आहे। सदर विद्यार्थिनी शासकीय आश्रमशाळेत निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती आणि ती उन्हाळी सुट्टीत गावी गेली होती। गावी गेल्यानंतर सदर विद्यार्थिनी शाळेत तिने यावर्षी प्रवेश घेतलेला नाही, परंतु गावी राहत्या गावी हे झालेलं आहे, तिचं बाळंतपण झालेलं आहे अशी घटना लक्षात आली आहे। त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर पोस्को खाली कारवाई करून त्यांना बाल सुधारगृहात पाठविण्यात आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे। परंतु सर, आपण जर बघितलं तर पीओ कार्यालयाकडून असेल, आपल्या कार्यालयाकडून असेल, आरोग्य यंत्रणा सज्ज केलेल्या आहेत। या चाचणीमध्ये ते निदर्शन या संपूर्ण प्रकरणामुळे आश्रमशाळांमधील देखरेख आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। नियमित आरोग्य तपासणी आणि देखरेख असल्याचं सांगितलं जात असताना एवढी मोठी बाब वेळेत लक्षात का आली नाही, हा प्रश्न उपस्थित केला जातोय। एकीकडे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध योजना आणि उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा केला जातोय, पण मात्र प्रत्यक्षात अशा घटना घडत असतील तर त्या उपाययोजनांची परिणामकारकता किती, हा प्रश्न निर्माण होतोय। आता या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होते का आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलली जात आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। नाशिकसह राज्यभरामध्ये या घटनेची चर्चा सुरू असून आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। लोकमत.com साठी किरण नाईक।